हॅलो चेक. येस रेडी का रोशन? जीसीसी गेसर आयोजित आई गावदेवी चषक 2025 अंतिम दिवसामध्ये तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करून आपण फर्स्ट क्वार्टर फायनलच्या मॅचचा टॉस करूया. जनुमा निळजेच्या अगेन चेरादेव सागाव दोन्ही कॅप्टन माझ्यासोबत आहेत, निदेश पाटील आणि चिन्मय पाटील. आणि हे आपण मनोजी जोशी यांच्या शुभस्य करूयात. नाणेफेकीचा कौल कॉल असेल तो सागावच्या कॅप्टन चिन्मयचा. इट इज अ कॉल. हेडिटीज टॉस जिंकलेला आहे चिन्मयने. या दोन्ही कॅप्टन याकडे नितेश पाटील. क्वार्टर फायनल आहे. चिन्मय टॉस जिंकलाय. मॉर्निंग सेशन आहे, क्वार्टर फायनल आहे. अगोदर देखील चांगला परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये झालेला आहे. काय डिसिजन काय निळजेच्या अगेन्स्ट? फिल्डिंग करणार. मॉर्निंग सेशन आहे आणि ते आम्हाला देखील थोडं का होईना माहीत होतं की तुम्ही फिल्डिंग करण्याचा डिसिजन घ्याल. कशी रणनीती आहे? कारण तुम्हाला समजलंय की निळजे संघाच्या अगेन्स्ट खेळायचं आहे. कोणत्या पद्धतीने तुमची चर्चा झालेली आणि एक्झॅक्ट जो मेन प्लॅन काय असेल या मॅचमध्ये की निळजेला तुम्हाला कुठपर्यंत रोखायचं आणि त्यासाठी तुम्ही काय काय करणार आहात? प्लॅन तर एवढाच असेल की कमी धावामध्ये रोखू आणि बाकीचा प्लॅन आम्ही ग्राउंडवर एक्झिक्यूट करू. या सीझन मध्ये चेरादेव सागावने जबरदस्त सुरुवात केली आहे. काही नवीन चेहरे आहेत आणि काही सिनियर प्लेअर देखील. बॅलन्स टीम आहे. काय म्हणशील स्वतःच्या संघाबद्दल? चांगले आहेत सगळे, फक्त 100% जायला पाहिजे. शुभेच्छा तुला या मॅचसाठी. निदेश पाटील, तुझी टीम खास करून चर्चेत राहिले कारण यंदाच्या सीझन मध्ये तू देखील आणि तुझ्या टीमने देखील चांगला परफॉर्मन्स केला. पण जो तुमचा चौथा बॉलर आहे तिकडे तुम्ही 9 ऑप्शन यूज केलेलं तरी देखील एक चांगला पर्याय म्हणून चौथा बॉलर आणि सापडला नाही. काय म्हणशील त्याबद्दल? नक्कीच आम्ही खूप ट्राय केले, म्हणजे बॉलर नवीन नवीन यूज केले. कुठे ना कुठे त्यांच्या मनात असलेली भीतीच त्यांना नडते. तर मी एवढे सांगेल की जो कोणी खेळत असेल, बॉलिंग असो बॅटिंग असो, त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवा आणि जो आपल्याला काम दिलं तो पूर्ण करा. बॅटिंग करायचे आहे. सागावचं बॉलिंग युनिट तू देखील बघितलेलं, जबरदस्त कामगिरी त्यांनी या स्पर्धेमध्ये केले. तू किती धावसंख्या बघतोयस की इतकी बनवली तर तुला वाटतंय की आमचे बॉलर्स त्या धावा देणार नाही सागावला सेकंड इनिंगमध्ये? 50 जास्त रन आम्हाला करावे लागतील, कारण की आमचे बॉलिंग युनिट एवढी चांगली काम नाही करत आहे सध्या आणि त्यांची टीम सध्या चांगली फॉर्ममध्ये. शुभेच्छा तुला या मॅचसाठी. हे दोन्ही कॅप्टन होते आणि नुकताच टॉस बॉक्स मधून हा टॉस लागलाय तो सागावच्या बाजूने. ते करणार आहेत फिल्डिंग. पहिला क्वार्टर फायनलचा सामना जीसीसी गेसर आयोजित गावदेवी चषक 2025 या स्पर्धेमधला आपल्या समोर असेल. काही क्षणातच लाईव्ह ऍक्शनला सुरुवात होईल. या आजच्या दिवसाची आपण सुरुवात करत आहोत गणपती बाप्पांचं सुंदर असं गाणं आपण ऐकू आणि या जाऊयात आता कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, ज्या ठिकाणी आवाज असेल सरवली भिवंडीचा, आमचे जवळचे मित्र आणि नवोदित पण दर्जेदार विशालजी पाटील यांचा. थँक्यू.
शुभ सकाळ मंडळी, पुन्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. जीसीसी गेसर आयोजित गावदेवी चषक 2025 मध्ये आपण आहोत. अंतिम दिवस आणि अंतिम दिवसाचा पहिला उपउपांत्य फेरीचा सामना. फर्स्ट क्वार्टर फायनल मध्ये चेरादेव सागाव आणि जयनुमान निळजे दोन संघ खेळत आहेत. टॉस सागावच्या बाजूने लागला आणि मॉर्निंग सेशन मध्ये आपण पाहतो की जेव्हा जेव्हा कॅप्टन टॉस जिंकतात ते फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतात आणि ज्या पद्धतीने दोन्ही कर्णधारांनी बाईट दिली, दोघंही नेहमीच बोलत आलेले आहेत. बऱ्याच वेळेला असं घडतं विशाल की आपण पाहतो कर्णधार टॉस नंतर लगेचच टॉस बॉक्स मधून पळून जातात. मात्र दोन्ही कॅप्टन थांबले, दोघंही बोलतात हे मला माहिती आहे. आणि जेव्हा बोलणार एखादा कॅप्टन असतो त्याला विचारायला देखील आपल्याला आवडतं. आणि दोघांनी खुल्या मनाने चांगली बाईट दिली. दोघांनी आपापली जे काही रणनीती आहे, प्लस पॉईंट मायनस, ते शेअर केलं. जरूर नितेशने सांगितलं की आम्हाला मॅक्सिमम रन्स पाहिजेत. म्हणून रितेश भोईर यांचं छायाचित्र तुम्हाला पाहायला मिळतं. सिनियर आहेत रितेश भोईर असतील, राम म्हात्रे असतील, त्यासोबत आपण बघितलं तर राहुल जाधव, येस सध्या नुकतीच त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. हरेश असेल, रोहित असेल, हे सिनियर आहेत. आणि त्या व्यतिरिक्त आता सर्व नवोदित, अवधूत, वेदांत, ज्यामध्ये आपल्याला पुरुषोत्तम देखील पाहायला मिळतात, सूरज आपल्याला पाहायला मिळतात, चिन्मय. बॅलन्स टीम आहे. दुसऱ्या बाजूला विशालच्या सोबतीला नितेश पाटील आघाडीला आलेले आहेत. आजच्या ज्या क्वार्टर फायनलच्या लढती आहेत, पहिल्या मॅच मध्ये निळजे आणि सागाव, सेकंड मॅच मध्ये खाडे आणि वाकणबी, थर्ड मॅच मध्ये वाडेकर आणि आगासन, फोर्थ मॅच मध्ये RM, सोनारपाडा आणि अडिवली. 8 दिग्गज संघांना आपण आजच्या अंतिम दिवसामध्ये पाहणार आहोत. जीसीसी गेसर आयोजित आई गावदेवी चषक 2025 मध्ये सर्वांचं पुन्हा सहर्ष स्वागत. लागोपाठचे 3 चौकार आतापर्यंत 10 फलंदाजांनी मारले. 3 लागोपाठचे षटकार आतापर्यंत 4 फलंदाजांनी मारलेले आहेत. तर 5 विकेट हॉल तेजस म्हात्रे असेल आणि संदेश म्हात्रे या 2 गोलंदाजांनी. तेजस उत्सर्गरचा, संदेश मोठे देसाईचा. अर्धशतक आपल्याला पाहायला मिळाली 2, विकेट हॅट्रिक 2 पाहायला मिळाले आपल्याला. ओव्हरऑल हा सर्व लेखाजोखा आम्हाला अर्धशतकांचा राजा कल्याण डोंबिवलीचा मनोज जोशी, पिंट्या दादा या स्पर्धेचा ऑफिशियल स्कोरर आहे. अंपायरचा ग्रीन सिग्नल, मॅच होते सुरुवात. ठीक आपण पाहत आहोत 10:31 पहिल्या क्वार्टर फायनलच्या मॅचला सुरुवात. शुभेच्छा दोन्ही संघांना. फुल लेंथ बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये ड्राइव्ह करण्यात आला. मोठी गॅप, त्या गॅपला सध्या तरी लॉंग ऑफच्या फिल्डरने कव्हर केलं. थ्रो करेल, धावा मिळत असताना आपण पाहतोय 2 आणि या 2 धावांनी खातं उघडतंय बॅटिंग करणाऱ्या जयनुमान निळजेचं. बॅटिंग ऑर्डर तगडी आहे दोन्ही संघांचा आपण विचार केला, पण ज्यांचे गोलंदाज चांगली कामगिरी करतील तो संघ फर्स्ट क्वार्टर फायनल मध्ये विजेता असेल. लॉफ्ट केला डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ थोडासा दूर आणि पहिल्या टप्प्यावरती बॉल सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार निळजेसाठी. मन पहिला चौकार आला. कोणत्याही कार्यरंभी आपण ज्ञानस्वरूप मोर्याचं पूजन करतो, कारण गुणांचा समारंभ तो निर्गुणांचा आदी अनंत आहे, सगुण साकार आहे. निर्विघ्नपणे आम्ही हाती घेतलेलं कार्य पार पडू दे ही प्रार्थना त्याच्या चरणी आपण करतो आणि त्या कार्याची आपण सुरुवात करतो. त्या गणपती बाप्पाच्या आराधनेने आजही आपण अंतिम दिवसाची सुरुवात केली. तर दुसऱ्या बाजूने नितेश पाटीलच्या बॅटमधून पहिला चौकार आलाय. टॉप एज चान्स या वेळेला असेल. अवधूत डाऊन दी बॉल आणि वेदांचं कमबॅक. साला पहिला धक्का जयनुमान निळजेला. कॅप्टन डिपार्ट्स. ऑफस्टंपचा बाहेरचा बॉल होता, ऑनसाइडला खेचून मारण्याचा प्रयत्न. खरं तर लॉंग ऑनला टार्गेट नितेशने केलं, पण जो बॉल होता तो आत आला नाही, सरळ गेला आणि त्यामुळे तो टॉपेज घेऊन वरती हवेत. आपण बघितलं उदूतला देन त्याने कॅच पकडली आणि साला पहिला धक्का दिलाय. वेदन विकेट टेकर आहे, तो पॉवर प्ले मध्ये
विकेटसाठी चान्स घेत असतो आणि इथे आता त्याने चान्स घेत असताना नितेशला पॅबलन मध्ये पाठवलंय. 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये केतन पाटील. जबरदस्त बॅटिंग केपीसी नामपुरी ट्रॉफी मध्ये त्याच्याकडून आपण बघितली. मात्र ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये देखील खेळ दोन्ही संघांचा जबरदस्त राहिला. एकाच कॅलिबरच्या दोन्ही टीम्स आहेत, त्यामुळे हा जो सामना आहे फर्स्ट क्वार्टर फायनल हा शेवटपर्यंत रंगू शकतो. मोठ्या संख्येने दोन्ही संघांचे चाहते आहेत. निळजे या बाजूचंच गाव आहे, त्यामुळे निळजेचे चाहते कुठे का होईना थोडे मोठ्या प्रमाणावरती आपण पाहतोय. ऑडियन्सचा सपोर्ट कसा भेटेल पाहूयात आपण. निळजेला खेळ त्यांचा कसा होतोय, पण वेदांतने पलटवार केलाय, चौकारासोबत विकेट काढली आहे. शॉर्ट बॉल पूल केलेला आहे मिड विकेटला. फिल्डर सूरज डीप मध्ये एक धाव येते. चांगला पूल होता पण गॅप नाही भेटली. पॉवर प्ले जरूर आहे. सिंगलने धावसंख्या मात्र आपण पाहतोय 7 वरती आणि पहिलाच बॉल अशा पद्धतीने बॅटवरती मिडल होणं, आत्मविश्वास मिळतो बॅटरला. आपण पाहतो लेदर बॉल क्रिकेटमध्ये खास करून जेव्हा ओडीआय टेस्ट मॅच असते तेव्हा मात्र सुरुवातीला फक्त बॉलला मिडल केलं जातं. धावांसाठी कोणत्या बॅटर जात नाही, पण आपलं लिमिटेड ओव्हर क्रिकेट आहे. तिकडे पहिल्या बॉल पासून आक्रमण करत असताना बॅटर्सला आपण पाहतो. मॉर्निंग सेशन आहे, क्लायमॅटिक कंडिशन, ड्यू फॅक्टर, खेळपट्टी तितकीशी तापलेली नाही. बॉल पडल्यानंतर हलका स्किट होईल, वेगाने येईल. तो जर बॅटवरती आला तर तो वेगाने जाईल देखील. 7 धावा आहेत. लेफ्ट आले, फुल टॉस जरूर होता. ऑन साइडला लॅप स्वीपचा प्रयत्न, एज घेऊन बॉल मागे चालला लॉंग स्टॉपला. 2-2 फिल्डर बॉलच्या जवळपास ते दोघेही पुढे गेले आणि आता थ्रो येतोय. धावा तोपर्यंत 2 चान्स होते का? ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. फाईन लेगचा हरेश प्रयत्न तर करत होता, हलका विशाल ऑफ स्टंपला आला, लॅप स्वीप करायचा होता. बॉल थोडासा वरती चढला होता, बॅटच्या शोल्डरला लागून मागे गेलाय. थोडी दूर कॅच. धावा 2, धावसंख्या 9. शेवटचा बॉल वेदांत उडवलाय डाऊन दी ग्राउंड. मिड ऑन आत आहे, त्याचा फायदा. लॉंग ऑन सीमारेषेच्या दिशेने पहिल्या बाउन्स वरती आलाय. चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 13 धावा, एक गडी बाद. हनुमान निर्जय. वर पिच पडला आणि विशालला माहित होतं की पॉवर प्ले मध्ये ऑलरेडी आपल्याला धावा तितक्याही आल्या नाही की या बॉलला आपण सन्मान देऊ. लॉफ्ट केलं बॉलला मिड ऑन आत, त्याचा फायदा. 4 धावा आणि ओव्हरऑल 13 वरती धावफलक. चेतनजी भोईर आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर यांचं आगमन झालेलं आणि त्यासोबत सागावचे हरिचंद्रजी ठाकूर यांना विनंती करेन की आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मोठ्या संख्येने निळजेचे समर्थक आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्या सर्वांचे आपण सहर्ष स्वागत करूयात. सागाव निळजे पहिली मॅच आहे. यानंतर देखील आपण पाहणार आहोत पुढचा सामना जो आपल्याला दुसऱ्या क्वार्टर फायनलचा पाहायला मिळेल. वाकणबी आणि गावदेवी खार्डी. जगदंब वाकणबी आणि गावदेवी खार्डीमध्ये मॅच असेल. सोमनाथ गायकर एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला सौरभ मात्रे. 2 अष्टपैलू खेळाडू कर्णधार आहेत आपापल्या संघांचे. मात्र वयात सध्याच्या मॅचकडे जिथे सेकंड ओव्हरला होती सुरुवात आलाय रोहित भोईर. पूल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, पण बॉल गॅप मध्ये. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मधून मागे येतोय. डीप फाईन लेगला थोडासा वळल्यानंतर फिल्डर थ्रो करेल. धावा 2 मिळतात. त्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला जेव्हा पहिल्या बाउन्स वरती तो विकेट किपर कडे येत होता. मात्र थांबावं लागलं दोन्ही बॅटर्सला. लगेचच त्यांनी धाव टेकली होती बॉलवरती. आदरणीय दत्ता शेठ, अनंत पाटील यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. काय कॅमेरावर काय रोहित जे बोलत होता ते अगदी स्पष्टपणे प्रेक्षकांनाही समजलं असेल. सुपर टेलिकास्ट बाय मॉडर्न टेनिस क्रिकेट MTC.live.in. स्वागत आहे रोशन फराड अँड ऑल आमचे कॅमेरामॅन. मागच्या 5 दिवसांमध्ये जबरदस्त भूमिका या स्पर्धेला हायलाइट करत असताना ते. 15 धावा. लॉंग ऑन डीप आहे, मिड विकेट डीप आहे, डीप स्क्वेअर लगेल, लॉंग ऑफ आहे आणि एक्स्ट्रा कव्हर देखील. फुल लाईन डाऊन द ग्राउंड उडवलाय. लॉंग ऑनला चान्स, थोडासा दूर वेदांत. पहिल्या बाउन्स वरती बॉलला कव्हर करेल. डबलला चान्स केतनने घेतले पण विशालने थांबवलंय कारण डीप मधून थ्रो फार वेगाने येत होता. सिंगलने धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 16 या आकड्यावरती. प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला 48 दाखवत आहेत. त्याचं कारण आहे की 12चं करंट रन रेट सध्या तरी धाव फलकावरती ठेवलंय आणि याच करंट रन रेटने धावसंख्या पुढे जात राहिली 48. पण जो कॅप्टन मिळालेला आहे
की चौथ्या बॉलरचा पर्याय अजूनही आम्हाला की आम्ही विश्वास ठामपणे दाखवू शकतो तसा भेटला नाही. त्यामुळे आम्हाला 60+ आम्हाला पोहोचावं लागणार आहे. तो प्रयत्न पाहूया ते दोन्ही बॅटर करतील का, कारण नितेशची विकेट लवकर आली आहे आणि सेकंड विकेटसाठी पार्टनरशिप सध्या तरी जमते, पण ती वेगाने व्हायला पाहिजे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. दोघेही सिनियर खेळाडू आहेत, बरेच वर्ष खेळलेले आहेत आणि तो आत्मविश्वास देखील जाणवतोय. पण बॉलिंग वेदांतकडूनही ॲव्हरेज आपल्याला तेव्हा षडक ते 13 धावांचं पाहायला मिळालंय. फुल टॉस लॅप स्वीप पुन्हा करायचा होता. फ्रंट फूट फार पुढे गेला होता. ऑन साईडला वळवायचं होतं. जी बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगची गॅप आहे तिकडे ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, नाही जमलं ते. डॉट बॉल, व्यवस्थित कॉन्टॅक्ट झाला नाही. बॉल आणि बॅटचा धावा 16 वरती थांबलेले आहेत. पहिल्या 3 बॉल मध्ये काही बाउंड्री आली नाही. तो शोध सध्या बॅटर घेत आहेत. फुल टॉस टाकलाय, वळवल्या बॉलला, पुल करत असताना मिड विकेटचा बाहेर षटकार. जरूर होता, पण तो आता असेल का नो बॉल, त्यासाठी बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. टीव्ही अंपायर आपल्याला सांगतील एक्झॅक्ट कुठे अटेम्प्ट करण्यात आला बॉलला. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट इज फेअर डिलिव्हरी. बॉल पाहिजे. बॉल जास्त वेळ येत नसेल तर अंपायर प्लीज आपल्याकडे जो एक्स्ट्रा बॉल आहे तो लगेचच आपण प्लेयर्सला द्या. 7 मॅचेस आजही आपल्याला कंप्लीट करायच्यात. पहिला सामना आहे. 10 वाजून खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर 31 मिनिटांनी या मॅचला सुरुवात आपण केली आहे. 22 धावा आहेत षटकारासोबत. या षटकातील अजूनही 2 बॉल बाकी आहेत. पहिल्या आपण पाहतोय 4 बॉलमध्ये 9 धावा आतापर्यंत खर्च झालेल्या आहेत. यॉर्करच्या प्रयत्नामध्ये फुल टॉस पडला आणि तो थेट पडला मिड विकेटच्या बाहेर. लॉफ्ट केल्या बॉलला, काऊ फेसला फिल्डर आहेत. चांगली कॅच प्रतीक कडून आणि विकेट आल्या 22 ला दुसरी. लॉफ्ट केलं, पिक करून बॉलला लॉफ्ट वर जरूर केलं, पण एलिव्हेशन थोडस मिळालं नाही आणि काऊ कॉर्नरला चांगला झेल प्रतीकने टिपलाय. तो आपण पुन्हा एकदा पाहू. ओव्हर द विकेटने आलं, बोटे फिरवली होती, खोला टाकण्याचा प्रयत्न, ओव्हर पिच जरूर होता बॉल, पण जी ट्रिगर मोमेंट होती ती कुठेतरी फसली फटका खेळत असताना बॅटरची. विकेट आली आहे. धक्का बसतोय 22 वरती दुसरा आणि मैदानाच्या आतमध्ये लेफ्टीला रिप्लेस आता लेफ्टीने केलेले संदेश पाटील. नेजेकरांचा सचिन या दोन्ही नावांनी त्याला ओळखलं जातं. तो मैदानाच्या आतमध्ये आला आणि जिकडे प्रतीक आणि हरेश हे दोघांमध्ये साम्य, दोघांनी एकाच कलरची कॅप घातली आहे, दोघांनी टी शर्टला आपण पाहतोय आतमध्ये ट्रॅक पॅन्ट मध्ये इन केलेलं आहे आणि बॉडी लँग्वेज दोघांची सारखी आहे. त्यामुळे 12th मॅन देखील थोडासा कोयना संभ्रमात होता की कॅच कोणी पकडलेली आहे. केतन मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि दरम्यान त्यांचे परममित्र राजदादा पाटील नामवंत खेळाडू काटे यांचं आगमन झालं आणि त्यासोबत सचिन दादा माळी बोपर यांचं आगमन झालं. सुस्वागतम. शेवटचा बॉल, फुल टॉस होता, डाऊन द ग्राउंड, लॉफ्ट केला बॉलला, साइड स्क्रीन समोर, लॉंग ऑफ लॉंग ऑन, दोघे ऍक्शन मध्ये फिल्डर थ्रो करतील. धावा 2 मिळतात. केतनकडे स्ट्राईक असेल. 2 षटकांचा खेळ संपला. 24 धावा, 2 विकेटचं नुकसान, 12ची सरासरी इथे मेंटेन करण्यात आलेली आहे. जनुमान निर्जय 24 for 2 आफ्टर सेकंड ओव्हर.
हे मराठ्यांचा साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट आदरणीय शिवराय त्रिवार मानाचा मुजरा. कालची रात्र प्रत्येकाने इंस्टाग्राम वरती बांगलादेशमध्ये घडलेली एक घटना बघितली असेल. रक्त सळसळतं जेव्हा जेव्हा आपण अशा पद्धतीच्या घटना बघतो आणि तेव्हा तेव्हा मग गरज होते. गरज अर्थातच प्रत्येकाला वाटते की आपण आपल्या धर्माप्रती किती सक्त राहिलं पाहिजे. 24 धावा धावफलकावरती थोड्यात पुन्हा एकदा क्रिकेटच्या खेळाकडे. क्वार्टर फायनल घेसर चषकामधली न्यूजेच्या अगेन्स्ट सागाव. थर्ड ओव्हर डाऊन दी ग्राउंड फोर्सने बॉल लॉंग धावा यात्रेसाठी पाठवलाय. केतनने मारलाय पहिला षटकार. या स्पर्धेमध्ये मागच्या 3 सामन्यांमध्ये तो 2 सामन्यांचा सामनावीर आहे आणि तो फॉर्म या मॅच मध्ये षटकार पहिला आलाय. 30 वरती धावफलक. ओ टॉस केला होता बॉलला फील मात्र इम्पॅक्ट भेटला नाही. नाराज इकडे अवधूत देखील असेल की विकेट मला मिळाले नाही आणि नाराज असेल तिकडे केतने की बॉल माझ्या टप्प्यातच होता, कार्यक्रम कसा झाला नाही. डोळ्यांसमोर दिसणारा फुल टॉस एक्झॅक्ट आपण बघितला पायावरती आदळलाय, थायवरती. डॉट बॉल आलाय. धावा 30. केतन प्रयत्न तर करतोय मोठ्या फटक्यासाठी. पुन्हा फुल टॉस होता. इथे मिस झालाय. शॉर्ट थर्ड ऍक्शन मध्ये डायरेक्ट हिटला चान्स घेतली होती राहुल जाधव यांनी, तिकडे ते मिस झालंय. लेग बाइट्स. एक धाव. ऍक्शन रिप्ले मध्ये बॅक ऑफ द हँड टाकला होता त्यांनी आणि इथे इम्पॅक्ट नव्हता. आता पायावरती बॉल आपण बघितलाय आणि सिंगलने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 31 या आकड्यावरती. पहिला षटकार आणि दोन्ही बॉल जे लो ऑफ फुल टॉस आपल्याला पाहायला मिळाले. केतन अटेम्प्ट करत असताना ते चुकलाय. बॅटवरती दोन्ही बॉल आले नाही. 31 वरती धावसंख्या आहे. पहिल्या 3 बॉल मध्ये 7 गेलेल्या. 3 बॉलच्या खेळ बाकी. आता लेफ्टी असेल स्ट्रायकिंग एंडला. लॉंग लेग सेट आहे. डीप मिड विकेट सेट आहे. लॉंग ऑन सेट आहे. मिड ऑफ 8 ठेवलं. एक्स्ट्रा कव्हर सोबत आपण स्विचिटला प्रोटेक्शन पाहतोय. बॅकवर्ड पॉइंट देखील सेट आहे. अवधूत फिरवल्या बॉल ऑफ कटर टाकला होता लेफ्टी साठी. 9 सेकंडला चान्स रनआउटची. मात्र तिकडे ज्या वेगाने बॅटर धावलेले आहेत, एक धाव तर जरूर आली आहे. ऑन ग्राउंड अंपायरने टीव्ही अंपायरची मदत घेतली या डिसिजन साठी. चेक करण्यात येईल. रोहित या फ्रेम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. थ्रो त्यांनी केलाय. बॉल येतोय अवधूत कडे. बॅट ड्रॅग करतात. संदेश पॉपिंग क्रीज मध्ये ती आलेली आहे. बॅटर सेफ, नॉट आउट. एक धाव. धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 32. 32 धावा धावफलकावरती आहेत. बॉल आणि बाकी आहेत 2. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन सुरुवात आपण पाहतोय न्यूजीने ठेवलेलं आहे. पण या क्षणाला जी सुरुवात केली होती अवधूतचं भव्य स्वागत केलं, पण त्यानंतर अवधूतने देखील कमबॅक केलंय. 2 जलवा फुल टॉस मिस झालाय. केतन पुढचा बॉल पुन्हा तोच टाकलाय. बॅटचा चेहरा उघडला. मिस टायमिंग. इथेही रितेश आलाय. वेल जस्ट कॅच. विकेट येते. तिसरा लो फुल टॉस टाकला होता आणि फसला केतन. 32 ला 3 न्यूजे. क्रिकेट आहे. आता जो बॉल निघतो तोच टाकला जातो. जोपर्यंत त्या बॉलवरती मार पडत नाही तोपर्यंत गोलंदाज व्हेरिएशन करत नाही. मागचे जे दोन्ही लोवा फुल टॉस टाकले केतनला, तिकडे केतन बीट झाला होता. पुन्हा जसा तो स्ट्रायकिंग एंड आला, पुन्हा उदूत कडून लोवा फुल टॉसच आला. मिड ऑन आत होता. त्याच्या वरतून केतनने मारण्याचा प्रयत्न केला पण त्याची विकेट आली आहे. 7 धाव आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात. केतन सेट बॅटर पॅव्हलियन मध्ये. 32 ला 3 विकेट पडल्यात. धावसंख्येची कुठेतरी आता कमतरता जाणवते न्यूजेला, कारण धावा फक्त 32 आहेत आणि बॉल बाकी आहे. त्या डावामधले 7 तर या षटकाचा असेल तो फक्त शेवटचा. नवीन बॅटर दिशांक आलेत. दिशांत पाटील. चांगलं कमबॅक केलं अवधूतने. हा गोलंदाज कधी क्विकर वन वेगाने लोवा फुल टॉस आत आणतोय, बाहेर काढतोय. 4ही बॉल आपण बघितलेत. मागच्या 5 बॉल मध्ये बाहेर काढत होते. ऑन साइडला पूल केल्या. बॉलला खेचून मारल्या. पहिल्या बाउन्स वरती सीमा पार करेल.
चौकार आलाय शेवटच्या बॉलवरती. हे षटक राहिलं 11 धावांचं. 3 षटकांचा खेळ संपला. 36-3 निर्जय. झालेले आहेत ते अर्थातच 3 आणि 3 षटकांच्या खेळी 36 धावा. विकेट पडलेल्या आहेत त्या 3. शेवटचं एक षटक आणि बाकी आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आणि या 6 बॉल मध्ये किमान प्रयत्न दिशांक आणि संदेश हेच करतील की 50 पेक्षा पुढे आम्हाला टीमला न्यायचंय. लास्ट ओव्हरची जबाबदारी पुरुषोत्तमकडे, जो कालच निर्जय चषकाचा उत्कृष्ट गोलंदाज होता. 8 विकेटने 3 मॅचेस मध्ये त्याने जबरदस्त कामगिरी केली. लॉफ्ट करायचा होता. आतमधली कडा घेऊन बॉल विकेट किपर कडे आलाय. छान डायरेक्ट हिट झालेलं आहे. पुन्हा टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल ऑन ग्राउंड अंपायर कडून. क्लोज होता डिसिजन. डायरेक्ट हिट झालं. थोडंसं उशिराने झालं की बरोबर जेव्हा बॅट हवेत होती तेव्हा झालेलं आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला समजणारच आहे. मात्र फिल्डिंग सेट करून घ्या प्लीज. सागाव नेक्स्ट मॅच मध्ये जो दुसरा क्वार्टर फायनलचा सामना आहे, गावदेवी खार्डी आणि जगदंब वाकणबी दोन्ही कर्णधारांना विनंती, टॉस साठी तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे. बॅटर आउट, फलंदाज बाद. गाणं जसं वाजतंय, गाणं जसं वाजत आहे तसं रोशनने ऑनलाईन जे सध्या प्रेक्षक आमच्या एन्जॉय करत आहेत आणि स्वतः त्याने स्वतःच्या ड्रोनने शूट केलेलं ही फुटेज तुम्हाला पाहायला मिळाली. कारला डोंगरावरती तो वरती झेंडा आहे तो तुम्ही बघितला आणि ते गाणं तसंच आपण ऐकलं डिस्क जॉकी विजय कडून. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॅट आलेली होती पॉपिंग क्रीज मध्ये. बॉल आला स्टंप वरती. जावं लागलं दिशांकला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एनॅट नंबर 6 संतोष पाटील. बॉल आणि बाकी आहेत 5. पुरुषोत्तम मात्रे उडवलाय. लॉंग ऑन द फिल्डर जरूर आहे त्या ठिकाणी आणि तिकडे कॅच ड्रॉप. ओहो, कॅच ड्रॉप आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. ड्रॉप झाली. चौकार गेला आणि 4 धावांनी धावसंख्या पुढे चालली. स्कोर वॉज ऑन 40. बॉल आणि बाकी 4. आक्रमण झालंय. वन्स अगेन यावेळेला स्लॉट मध्ये दिला होता बॉलरने. चाललाय बॉल प्लॉटचा बाहेर. षटकार. सोबत धावा फलकावरती आपण पाहतोय 46. पहिल्या बॉलवरती रनआउटची विकेट पडली. देन सँडी आला आणि सँडीचा बॅट मधून चौकार षटकारी आलेला आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. धावा पाहिजेत. 50 पेक्षा पुढे जायचं आहे. नितेश हेच म्हणाला होता आणि कर्णधाराला
कर्णधार जे म्हटलं होतं सध्या तरी तशी बॅटिंग आपण संतोष पाटील कडून पाहतोय. बॉल आणि बाकी आहे 3. एखाद्या चित्रकाराला जसं चित्र बनवल्यानंतर शेवटला फिनिशिंग टच पाहिजे असतो तसा पहिल्या डावाला फिनिशिंग टच द्यायचा आहे बॅटर संतोष पाटीलला. सुरुवात झाली आहे. या वेळेला मात्र अक्रॉस बॅट ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न केला. कदाचित समोर लॉंग ऑफला टार्गेट केलं असतं तर बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला असता. हे ऍक्शन रिप्ले आपल्याला सांगून दिली. येस, आडवी बॅट पूर्णपणे समोर पडला होता बॉल. धावा 46 वरती थांबल्यात. बॉल आणि बाकी आहेत 2. गावदेवी खार्डे आणि जगदंब वाखनबी टॉस साठी रिपोर्ट करा. क्वार्टर फायनल नंबर 2. कोला टाकला, बॉल बॅक, पायाला लागला, बॉल स्टॉप झाला, डायव्हर्ट होऊन विकेट किपर अवधूत पोहोचला. सेकंडला चान्स, थ्रो येतोय स्ट्रायकिंग एंडला आणि इथे जाते विकेट. रनआउट 47 फॉर 5. 47 ला 5 निळजे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतात. मनाल 47 झालेले आहेत. एक शेवटचा बॉल मनालकडे असेल ज्यावरती पाहूया तो किती धावा बनवतोय. पुरुषोत्तमने कमबॅक केलाय. पहिल्या 3 बॉल मध्ये जेव्हा त्याच्या अगेन्स्ट जे चौकार षटकार संतोषच्या बॅट मधून आले, 10 धावा तिकडे आल्या होत्या. देन त्याचंही कमबॅक फुल लेंथ बॉल डॉट गेला. देन इथे एक आणि रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली ती सँडीची. शेवटचा एक बॉल आहे, टार्गेट डिसाइडर. 47 बनलेला आहेत. मोठा फटकाला 50 अप जातील. शेवटचा बॉल पुरुषोत्तम मात्रे. उडवलाय तर खरा. मिस टायमिंग वाटतोय. काऊ फेसला बॉल. फिल्डर मिड विकेटचे सूरज आले. चांगली कॅच, चांगला फिनिश. पहिला डाव 47 ला 6 संपला निर्जेचा आणि 48 धावांचं लक्ष ठेवलंय चिरादेव सागाव समोर. टार्गेट 48. संतोष पाटील 11 तर मनालची विकेट शून्यावरती आली. 4 ओव्हर प्रीमियर लीग मध्ये सिलेक्ट झालाय. त्याच्यावरती बनवलेली रील 1 मिलियन पेक्षा जास्त व्ह्युअर्सने सध्या एका रात्रीमध्ये बघितली, त्यांचा आवाज ऐकला. आपण आता ऐकूयात सेकंड इनिंग मध्ये विशालजी पाटील यांना. थँक्यू. आपण पॅनलचा टॉस करणार आहोत. मंचावरती नामवंत क्रिकेटर राजदादा पाटील आहेत. मी दादांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. कॉइन तुम्हाला अगोदर दाखवतोय. टेल अँड हेड. ओके, कॉल असेल वाकन बीटचा कॅप्टन सोमनाथ गायकर यांचा. दोन्ही संघांना शुभेच्छा. हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. टॉस जिंकलेला आहे सोमनाथ गायकर यांनी. येस बाळू,
थांबा, कॅप्टन बाईट कंपल्सरी प्लीज. पेनल्टी लागू शकते खार्डीला. काय डिसिजन? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण कसा राहिला परफॉर्मन्स? काय अप अँड डाऊन्स राहिलेत मागच्या काही मॅचेस मध्ये? आपण तसं काही नाही, प्रत्येक जण त्याचा 100% द्यायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यात मुलं आम्ही 3 मॅच जिंकल्यात सुद्धा. या मॅचमध्ये तसंच परफॉर्मन्स हवा प्रत्येकाचा, फक्त हीच अपेक्षा करतो प्रत्येक प्लेअरकडून. फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. कुठपर्यंत धावसंख्या पाहताय की तिथपर्यंत आम्ही रोखू आणि त्यानंतर ते कम्फर्टेबल असाल चेस करत असताना? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की क्रिकेटमध्ये कोणतं टार्गेट सेफ नाही आहे. त्याची मुलं जितका कमी करता येईल स्कोअर तितका कमी करण्याचा प्रयत्न करू. काय वाटतंय की या बॅटिंग ऑर्डर मधून एक असा बॅटर त्याला आउट केलं तर धावा 40 पेक्षा कमी तुम्ही त्यांना थांबवू शकता असं वाटतं तुला? ह्या टीममध्ये असं एक प्लेअर नाही आहे, प्रत्येक प्लेअर येतो तो षटकारच मारतो, हे आपल्याला सुद्धा माहीत आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येक जसं आउट करता येईल तसं प्रत्येकाला आउट करायचा प्रयत्न करू. शुभेच्छा तुला या मॅच साठी. सो न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, जगदंब वाकनबीने टॉस जिंकलाय. सेकंड क्वार्टर फायनलचा खाडीच्या अगेन्स्ट ते करणार आहेत फिल्डिंग. मात्र आता वळूयात फर्स्ट क्वार्टर फायनल कडे, जिथे निळीच्या आणि एका बाजूला सागाव आहेत. जाऊयात कॉम्बॉक्सच्या दिशेने, ऐकूयात आवाज विशालजी पाटील यांचा. थँक्यू. दागे टीम अगेन्स्ट निल्स. पहिलं सत्र समाप्त झालं आणि जो टार्गेट सेट करण्यात आला 48चा चेज असेल. आणि बाईटमध्ये कुठेतरी नितेशने सांगितलंही होतं की कुठेतरी बॉलिंगमध्ये जो चौथा बॉलर आहे त्याची थोडी कमी आहे. एखाद्या कोनला ज्याप्रमाणे बायसेक्टरने बायसेक्ट करतो त्याप्रमाणे या गॅपला अगदी मोजून मापून बायसेक्ट केलं. बॅटर सूरज भोईरचा बॅटमधनं हा पकला चौकार, अगदी पकलाच बॉलवरती. कारण जर आपण पाहिलं तर पॉइंट आणि एक्स्ट्रा खावामध्ये तितकीशी मोठी गॅप नाही आहे, पण चांगला फटका आला. आता बॅक ऑफ लेंथ पुलचा फटका खेळायचा होता. टॉप ए स्क्वेअर लेगला फिल्डर येत आहेत. पकला बॉल बाउंड्री, बट देन कम बॅक बॉलरचा आपल्याला पाहायला मिळतो. पकला झटका लागला. बॅटर सूरज भोईरला डगआउटची दिशा दाखवली नितेशने. पुन्हा एकदा आपण पाहूया. ज्याप्रमाणे खऱ्या अर्थाने एक गोष्ट तिथे पाहायला मिळाली
की बॅक ऑफ लाईन डिलिव्हरीसाठी रेडी होते, बट बॉल अगदी बॉडी लाईनला आला, तिथले बॅटर थोडे क्रॅम्प झाले, तेच आपल्याला पाहायला मिळालं. पुल करण्याचा प्रयत्न आणि स्क्वेअर लेग अप्रतिम कॅच संदेश पाटीलने पकडली, विकेट मिळाली पकली. बघा महत्त्वाची गोष्ट ही राहिली की पगले सत्र विचारधारणा होत्या की 60 किंवा त्यापेक्षा जास्त, बट हरकत नाही आहे, 60 नाही बनल्या पण 48 आहेत ना, त्याचा विचार करावा लागेल. 48 डिफेंड कशा प्रकारे करता येतील त्या माइंडसेटने खेळावं लागेल निलजे टीमला. धक्का पगला लागला तर क्रमांक 3 वरती बॅटर प्रतीक भोईर आलेत बॅटिंग करण्याकरिता. येत्या क्षणी त्याने उडवला हुकचा फटका, बॉल दरम्यान डीप स्क्वेअर लेगला चाललाय आणि आता मिळतील किती हा प्रश्न. बॉल वन बाउन्स गेलाय की ओव्हर दी रोप्स गेला तोच प्रश्न आहे. चेक करावं लागेल, पाकलं जाईल. हुकचा फटका होता, तितकेसे कंट्रोल मध्ये नव्हते बॅटर, बट पॉवर प्ले सुरू आहे, तो बेनिफिट बॅटरला मिळतोय. वन बाउन्स गेलाय बॉल. 4 मिळतील. स्कोर कार्ड आता 8 वरती. येत्या क्षणी प्रतीकने देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. आता प्लॅन मिस येतो, डॉट पडल्यानंतर बॉल कमी गतीने आला, ते पाहायला मिळालं दरम्यान. नितेश पाटील बॉलिंग करतात या फर्स्ट ओव्हरमध्ये. लेग कटर टाकला तर पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या दिशेने बॉल वळण घेतो आणि मातीची विकेट. सो एक बॉलर म्हणून जर तुम्ही कटर देखील चांगल्या पद्धतीने टाकू शकता तर मातीची विकेट नेहमीच इफेक्टिव्ह राहिली आहे कटर्ससाठी. आणि कटर टाकताना आपण पाहिलं नितेश पाटीलला डॉट बॉल येतो. नेक्स्ट बॉल आता गतीने टाकला, बट लाईन खराब. अतिरिक्त रन मिळेल. ज्याप्रमाणे शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं, आताही असं वाटलं होतं की ज्याप्रमाणे बॉल रिलीज करायला चालले तर असं वाटलं की कट्टरच टाकला जाईल, पण शेवटच्या मोमेंटला बॉल अगदी गतीने टाकला. बॅटर देखील फार जास्त शफल झाले होते. थोडं लेफ्ट राईट जर झालं असतं तर अराउंड द लेग बोल्ट होण्याची शक्यताही होती. एक्स्ट्रा रन दरम्यान मिळेल. नेक्स्ट बॉल प्लेन मिस. आणखीन एक डॉट बॉल. नितेश पाटील जिद्दी खेळाडू आहे, सहजासहजी तो देखील इथे हार मानणार नाहीये. कारण जी गोष्ट मी सांगितली की जो टोटल बनवायचा होता, जो आकडा माइंडमध्ये होता त्या नाही आहेत, पण हरकत नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्याचा विचार करण्यापेक्षा जे करता येईल त्याचा विचार करणं जास्त महत्त्वाचं राहतं. आणि या क्षणाला 48 डिफेंड करण्याची तयारी टीम निलजेने ते दाखवलेली आहे असंच वाटतंय. कारण हे पगले षटक पॉझिटिव्ह इंटेंटने बॉलिंग आपण करताना आतापर्यंत पाकलेलं नितेश पाटीलला. आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत एक चेंडू अजूनही बाकी आहे. टीम टोटल 9. आता मिस्टामिंग बॉल मध्ये आगे, विकेट कीपर डाऊन दी बॉल, कॅच पकडली जाईल. आणखीन एक विकेट आणि पलटवार केलाय दरम्यान नितेश पाटीलने या सेकंड इनिंग मध्ये. फर्स्ट ओव्हर फक्त 9 आणि 2 विकेट काढले. आणि जे कार्य कुठेतरी जर आपण एकंदरीत विचार केला, 48चा चेस थोडा सोपा वाटत होता एका क्षणाला, पण या फर्स्ट ओव्हर नंतर मॅच आता बॅलन्स. कारण येत्या 3 ओव्हर मध्ये आता जिंकण्याकरिता करायचा 39. करायचा 39. 39 धावांची आवश्यकता आहे. सुरुवात जर आपण बघली तर सुरुवात इतकीशी चांगली नाही आहे बॅटिंग टीमसाठी, बट जर आपण सागाव टीमचा बॅटिंग क्रम पाहिला तर बॅटिंग क्रमामध्ये डेप्थ आहे. चिन्मय सारखा चांगला बॅटर अजूनही क्रीजवरती आहे. आणि महत्त्वाची गोष्ट तीच राहिली की विकेट जर आपण पाहिले तर अजूनही 8 हातामध्ये आहेत. आणि या क्षणाला बघा सामना अजूनही पूर्णपणे संपलेला नाही आहे. 18 मध्ये 39 धावा आणि स्पेशली सिक्सर सुप्रीमोचे चेंडू यूज केले जात आहेत. प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक जर तुम्ही एक बॅटर म्हणून स्ट्रोक केलतात तर डेफिनेटली तुम्हाला मॅक्झिमम रिझल्ट मिळतो. या आधी मी पाहिलं
की आज या स्पर्धेमध्ये जितके सामने आतापर्यंत झाले मोस्ट ऑफ मॅचेस आपण हाय स्कोरिंग पाहिलेले आहेत. सो दॅट्स वाय 18 मध्ये 39 देखील चेस देखील होण्याची दाट शक्यता आहे. पण जी सुरुवात मिळवून दिली नितेश पाटीलने त्याने आत्मविश्वास आता वाढलाय निलजे टीमचा. दॅट्स वाय स्टार्ट मॅटर करत होता. सेकंड ओव्हर करम पाटील दरम्यान तयार होत आहेत आता बॉलिंग करण्याकरिता. समोर आता चिन्मय असतील. यात नंतर आणखीन एक चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीम जगदंब स्पोर्ट्स वाकलम बी आणि त्यांचा अगेन्स्ट गावदेवी स्पोर्ट्स खार्डी आपल्याला पुढील सामन्यामध्ये फाईट करताना दिसेल. आज एकूण एक चांगल्या लढती, कारण या स्पर्धेमधला आजचा हा महाअंतिम दिवस. अगदी समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता. रनआउटची शक्यता होणार नाहीये. सुसाईड अटेम्प्ट डॉट बॉलने सुरुवात या ओव्हरची. नेक्स्ट बॉल आता लॉफ्टेड ड्राईव्ह बॉल दरम्यान लॉंग ऑफला चाललाय. बॉल फील्ड केला जातोय. सिंगल मिळेल. सुरुवात या ओव्हरची देखील चांगलीच केलेली आहे बॉलर करम पाटीलने. 2 चेंडू 1 सिंगल 1 डॉट आणि त्यात नंतर आता दबाव वाढतोय बॅटिंग टीमवरती, कारण टास्क जो एका क्षणाला बॅलन्सेबल होता. कारण बघा 24 मध्ये 48 होता, रिक्वायर रेट 12 होता. तोच रिक्वायर रेट आता 14.25 वरती जाऊन पोहोचला. आणि हे षटक जर शांत गेलं तर त्यात नंतर या मॅच मध्ये पुढे जाणं हे अवघड होणार आहे चेरादेव सागाव टीमसाठी. कारण एखाद्या लक्ष्याचा पाठलाग जेव्हा आपण करत असतो ना तेव्हा रिक्वायर रेट प्रमाणे बॅटिंग करणे महत्वाचं राहतं. सो दॅट्स वाय या क्षणाला आता मोठे फटके हवे टीम सागावला. आणि रोहित भोईरकडे ती क्षमता आहे. या बॅटरमध्ये दमखम आहे, पण त्याप्रमाणे बॅटिंग होणंही महत्वाचं लागलं. नेक्स्ट बॉल आणि पायांवरती लो व फुल टॉस होता, बट फायदा घेऊ शकले नाहीत. इम्प्रोवाइज करायचं होतं, कारण जर आपण फील्ड प्लेसमेंट पाहिली तर फाईन लेग इनफिल्डमध्ये त्याचप्रमाणे डीप स्क्वेअर लेग लाईक फिल्डर आहे, बट लॉंग लेग डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन खाली आहे. त्याचा फायदा घ्यायचा होता, बट बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट आलं नाही आहे. एकंदरीत जर आपण विचार केला सामना जसा जसा पुढे चालला या मॅचमध्ये निलजे टीमची पकड मजबूत होत चाललेली आहे. कुठेतरी फर्स्ट हाफमध्ये 10 ते 12 कमी बनवल्या, बट त्याची रिकव्हरी आता झालेली आहे. कारण फर्स्ट ओव्हर नितेशने फक्त 9 दिला आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त एकच धाव. आता लॉफ्टेड फटका उडवलाय. स्लॉट मध्ये होता आणि थेट रोहितने पाठवलाय प्लॉट मध्ये. सिक्सर. सध्याच्या घडीला संपूर्ण सागाववाले नक्कीच म्हणत असतील की रोहित आहे तो मामला फिट आहे. या क्षणाला रोहितचे मोठे हिट लागलेच पाहिजेत, तेव्हा जाऊन हे टोटल चेज होऊ शकतं. आणि पगला आलाय. स्कोर कार्ड आता या 6 धाव्यांच्या साह्याने 16 ऑन द बोर्ड. पण तेच मी सांगितलं ना की दमखम आहे आणि बाहूंचं बल दाखवलं त्या फटक्या मागे रोहित भोईरने. पगला षटकार त्याचा बॅट मधनं स्कोर कार्ड आता 16 वरती. आणि मी सांगितलं देखील की बॅटिंग क्रमामध्ये डेप्थ आहे सागावकडे. दॅट्स वाय हा सामना आपल्याला कदाचित अंतिम चरणापर्यंतही रंगताना दिसू शकतोय. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिले ना तर पगले 3 चेंडू फक्त 1, बट त्यात नंतर हा षटकार कमबॅक करून देणार, बिकॉज प्रेशर वाढत चालला होता आणि प्रेशर रिलीज करणारा एक फटका हवा होता आणि तो फटका इथे आला. नेक्स्ट बॉल. आता या वेळेस पहा, या आधी बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर गेला होता, त्यात नंतर रोहित ग्राउंडचा बाहेर जातील. यष्टांचा वेध घेतला क्लीन बोल्ट. आणखीन एक मोठा धक्का सागावला. जे एक्सप्रेशन दिले ना करणने,
त्या एक्सप्रेशनने समजतं की या विकेटचं महत्व किती होतं. कारण याआधी षटकार आला होता, पण षटकारानंतर हे प्रतिउत्तर करम पाटीलचं विकेट. आणखीन एक आणि महत्वाची विकेट रोहित भोईर बाद झालेत. न्यू बॅटर आता क्रमांक 5 वरती रितेश भोईर आता बॅटिंग करण्याकरिता आलेत. बट आता त्यांचा संघ फार अडचणीमध्ये आहे. कारण जर आपण इक्वेशनचा विचार केला, 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 मध्ये करायचं 32 धावा. 13-32 समीकरण या मॅच मध्ये राखल्या. महत्वाची गोष्ट काय राखली की नितेश पाटीलच्या पहिल्या षटकाने ना तो विश्वास दिला की मॅच आगे इथनंही चांगली बॉलिंग केली तर 48ही डिफेंड होतील, हा विश्वास नितेशने दिला. आणि त्यात नंतर त्याच्याच पावलांवरती पाऊल ठेवून चांगली बॉलिंग आतापर्यंत करम पाटीलचे. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॉडीवरती बॉल आदळला, येतोय हा देखील डॉट. आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त. 48च्या या चेज मध्ये अखेरता जर आपण विचार केला, 2 षटकांचा खेळ समाप्त. 16 धावा धावफलकावरती धक्के लागले 3 टीम, शेरादेव सागाव आणि रिमेनिंग येते 12 बॉल बाकी आहेत आणि 12 मध्ये करायचा 32 धावा. खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हरमध्ये 16 धावा बनवण्यात आल्या आणि 3 विकेटही गेलेत. 12 मध्ये आता 32 करायचं आहेत. आणि तेच राहिलं ना की याही सामन्यामध्ये एक गोष्ट पुन्हा समोर आली की क्रिकेटच्या खेळामध्ये ना पहिल्या 17 मध्ये किती रन्स बनवू द्या, त्या कमी असो अथवा जास्त असो, सेकंड इनिंग मध्ये जेव्हा ॲज अ बॅटिंग साईड तो तुम्ही त्या रन जोपर्यंत चेज नाही करत ना तोपर्यंत तुम्ही ती मॅच नाही जिंकत. नील्स अगेन्स्ट सागाव फर्स्ट क्वार्टर फायनल आपण पाहत आहात. आणि फर्स्ट क्वार्टर फायनल मध्ये बाजी मारून सेमीफायनल 1चं तिकीट कोण बुक करेल या प्रश्नाचं उत्तर मिळणं अजून बाकी आहे. कारण 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये आता करायचं 32 धावा. बघा रिक्वायर रेट जो आपण जर पाहिला, बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल 12 रन पर ओव्हर होता, तो रिक्वायर रेट आता 16 रन पर ओव्हर पर्यंत पोहोचला. कारण पहिल्या 12 चेंडू मध्ये आता बॅटिंग टीमचे 12 वाजलेत. कारण फक्त 16 धावा आणि 3 विकेट, पण अजूनही वेळ गेली नाहीये. कारण अजूनही इथनंही प्रति अल्ला चढवला तरी सुद्धा 32 धावा चेज होऊ शकतात. कारण 2 चांगले बॅटर आहे, चिन्मय आहे ग्राउंड मध्ये, बट चिन्मयकडे स्ट्राईक कमी आली आहे. तीच गोष्ट लागली या इनिंग मध्ये. आतापर्यंत चिन्मय फक्त एकच बॉल खेळला, बट 12 मध्ये आता 32 करायचं आहेत. आणि ही महत्वाची जोडी आहे सागावची. या परिस्थितीमधनं देखील आपल्या टीमला विजयाची दिशा दाखवण्याचं दमखम हे दोन्ही बॅटर ठेवतात. पण त्या प्रकारे खेळ होईल का? केतन पाटील राउंड द विकेट, पहिलाच बॉल फुल टॉस, बॉल हवेमध्ये आहे. मिस्टामिंग लॉंग ऑनला फिल्डर येतात आणि कॅच पकडली जाईल. आणखीन एक महत्वाची विकेट. आणि या क्षणाला समस्या अडचणी आता सागावसाठी वाढत चाललेल्या आहेत. कारण आणखीन एक महत्वाचा बॅटर आता निराश पावलांनी चाललाय डगआउटच्या दिशेने. धक्का चौथा, बॅटर बाद झाले चिन्मय. विकेट मिळाली. फुल टॉस बॉल वरती ही विकेट मिळाली. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणती गोष्ट कधी तुम्हाला काय मिळून दिलं आपण सांगू शकत नाही. कारण आज जर बॉलरचा दिवस खराब असता तर कदाचित हा फुलटॉस बॉल आपल्याला ग्राउंडचा बाहेर पाहायला मिळाला असता. पण आज मेहनतही आहे आणि लक फॅक्टरही सध्या सगळीला टीम निळजेचा बाजूने आहे. बिकॉज फुलटॉस बॉल होता, बट त्याच्यावरती ही विकेट मिळाली आणि भरपूर चांगली कॅच नितेश पाटीलने पकडली. विकेट महत्वाचे आले. आता क्रमांक 6 वरती बॅटर आलेत बॅटिंग करण्याकरिता विधान पाटील. बट आता अडचणी जास्त वाढल्या आहेत. कारण समीकरण आता जर आपण पाहिलं 11 मध्ये करायचं 32 धावा. मोठे फटके या ओव्हरमध्ये मिनिमम 2 ते 3 चांगले फटके किमान हवेत टीम सागावला.
आताही फुल टॉस होता पण इतका कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रोक नाही. अलॉंग द ग्राउंड बॉल चालला काऊ कॉर्नरला. नितेश येतात, फिल्डिंग चांगली मिळेल फक्त सिंगल. दबाव वाढतोय. 10 मध्ये आता 31 करायचं आहे. फर्स्ट क्वार्टर फायनलचा थरार आहे. तेच तर मी सांगितलं की फर्स्ट क्वार्टर फायनल मध्ये बाजी मारेल कोण आणि सेमीफायनल 1चं तिकीट बुक करेल कोण, हाच प्रश्न सागाव की निळजे. आणि या क्षणाला ज्याप्रमाणे खेळ सुरू आहे आता विजयाचे वारे निळजेच्या बाजूने वाहतात पण अजूनही वेळ बाकी आहे कारण 10 मध्ये 31 स्टील चेजेबल आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती आता रितेश भोईर. 10 मध्ये 31 करायचं आहेत. अडचणी भरपूर आहेत बट या अडचणींमधनं आता विजयाचा मार्ग इथे रितेश शोधू शकतील का आपल्या टीमसाठी. 10-31 समीकरण. नेक्स्ट बॉल. आता लो फुल टॉस होता. प्लेन मिस. येतोय डॉट आणि एक डॉट बॉल आता सेमी फायनल 1च्या दिशेने निळजे टीमला घेऊन चाललाय. तर दुसऱ्या बाजूने आपण चर्चा करतच राहिलो की मोठे फटके हवेत बट मोठे फटके येतील कधी, हा प्रश्न आता उभा झालाय. कारण आता परिस्थिती बिकट झालेली आहे. टास्क आता टू डिफिकल्ट कारण रिमेनिंग 9 चेंडू आणि करायच्यात आता 31 धावा. येत्या 3 चेंडूंपैकी किमान 2 तरी चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर पाठवावे लागतील. बॅक ऑफ लेंथ होता, पुल करायचं होतं बट आताही जर आपण पाहिलं तितका कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रोक नाहीये. डीप मिड विकेटचा फिल्डरने बॉल फील्ड केला, मिळेल सिंगल. आता करायचं 8 मध्ये 30 धावा. हेच राहिलं ना की तेच मी सांगितलं की क्रिकेटच्या खेळामध्ये ना एक टीम म्हणून खेळाडू म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की पास्ट इज अ मिस्ट्री, फ्युचर इज अ हिस्ट्री. प्रेझेंट टाइम मध्ये जे करता येईल ना त्याचा तुम्ही विचार करा. आणि प्रेझेंट टाइम मध्ये सध्याच्या घडीला ना हा विचार केला निळजे टीमने की नाही बनला 60 हरकत नाही, 48 आहेत ना त्या आपण डिफेंड करू शकतो, हा विचार त्यांनी केला. आणि सध्याच्या घडीला काय खेळ त्यांचा लागला. एकंदरीत नितेश सांगत होता की बॉलिंग मध्ये कुठेतरी कमी आहेत बट ते बॉलर्सने सांगितलं काहीच कमी नाहीये. आता लो फुल टॉस होता. नितेश पाटीलच येतात काऊ कॉर्नरला आणि बॉल फुल केला जातोय. सिंगल मिळेल आणि आता समीकरण पहा. चेंडू शिल्लक येते 7 आणि 7 मध्ये 29 करायचं. आता सागाव टीम देखील थोडं मागे वळून विचार करेल की आपलं चुकलं का. कारण 48 नो डाऊट चेजेबल होता आणि स्पेशली या स्पर्धेमध्ये एकूण एक हाय स्कोरिंग मॅचेसही झालेल्या आहेत आणि त्या अनुसरून बॅटर्सने कुठेतरी बेटर एक्सपेक्टेशन्स या मॅचमध्ये होत्या. कुठेतरी टॉप ऑर्डरच्या बॅटर्सकडनं अपेक्षा होत्या. सूरज असतील, चिन्मय असतील, प्रतीक असतील, सर्वांनी निराश केलं. उडवला फटका. बॉटमॅनचा जबरदस्त वापर जरूर केला पण इथे पहा कॅचही ड्रॉप झाली आणि बॉलही गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. 4. हेलिकॉप्टर उडवायचं होतं. एलिव्हेशन मिळालं होतं. नितेश पोहोचले कॅच पर्यंत. डिस्टन्स नव्हती या फटक्या मागे. विकेट मिळू शकली असती बट कॅच देखील ड्रॉप झाली. 4 धावा देखील मिळाल्या आणि फर्स्ट टाइम आपण असं म्हणूया की नितेश पाटीलने या मॅच मध्ये मिस्टेक केली बट त्यांचा संघ या क्षणाला या मॅच मध्ये फार पुढे. कारण आता 6 मध्ये 25 करायचं आहेत बट नितेशने जे सांगितलं की अंतिम ओव्हर जो चौथा बॉलर आहे तो आमच्याकडे शॉर्ट आहे पण सध्याच्या घडीला आता रन्स इतक्या बाकी आहेत ना की या क्षणाला ना बॉलर देखील फ्रीली माइंडसेटने बॉलिंग करू शकतात. कारण डिफेंड करण्याकरिता रन्स देखील भरपूर आहेत. कारण 6 मध्ये 25 धावा बनवणं हे रेअरली कवचित आपण कधीतरी चेज होताना पाहतो. बट महत्वाची गोष्ट ही राहिली की सिक्सर सुप्रीमोचे चेंडू यूज केले जातात बट ज्या एंडने आता बॅटिंग केली जाणार आहे त्या एंडने जर आपण डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर अथवा लॉंग ऑन रिजन पागले तर ती बाउंड्री लाईन थोडी जास्त लांब आहे. 6-25 समीकरण या क्षणाला जर आपण पाहिलं तर बॅटर्सकडे कोणता पर्याय नाहीये. मोठ्या फटक्यांसाठी जायचं. कारण मोस्ट ऑफ टाइम्स काय होतं की दबाव, प्रेशर या गोष्टी बाजूला ठेवणे महत्त्वाचं होतं. जो आपला नॅचरल खेळ आहे ना तो खेळण्याचा प्रयत्न करायला हवा. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि समस्त महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये एकमेव अशी संघटना जिची चर्चा डिसिप्लिन, शिस्त पद्धतीचं क्रिकेट आणि वेळेवरती प्रत्येकी सामने. आजपर्यंत मला तरी नाही असं वाटत की संपूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये एकही अशी स्पर्धा असेल जिथे वेळेवरती खेळ सुरू झाला नसेल. या गोष्टीसाठी ओळख आहे आणि सर्वांनी अध्यक्ष विनोदजी पाटील साहेब
आणि पगलास बॉल दरम्यान इथे पहा सफलता मिळेल पगलास बॉल वरती विकेट. आणि आता या क्षणाला हा सामना पूर्णपणे खिशामध्ये टीम निळजेचा. विकेट मिळाली. बघा अगदी स्टार्ट पासूनच जर आपण पाहिलं तर स्ट्रगल फार झाला, कारण विकेट अर्ली स्टेज वरती गेले. फर्स्ट ओव्हरमध्ये नितेशने 2 विकेट काढले आणि तिथनं ना निळजे टीमने मागे वळून पाकले नाहीये. सेमी फायनल 1 अगदी आता डोळ्यासमोर दिसत आहे निळजे टीमला, कारण आता 5 मध्ये करायचे 25. आता लो फुल टॉस बॉल अवे मध्ये आगे. आता पॉइंटचे फिल्डर एक्स्ट्रा कव्हर पर्यंत येत आहेत. बघा प्रयत्न चांगले करा, एफर्ट चांगले दाखवा, पण स्वतःला देखील सावरा, स्वतःची काळजी घ्या. आणि इन बिटवीन जर आपण पाहिलं कंप्लीट केली जाईल सिंगल. आता 4 मध्ये करायचे 24 धावा. आणि आता रितेश भोईर स्ट्रायकिंग एंड वरती. बट लाजवाब खेळ आपल्याला पाहायला मिळाला या सामन्यामध्ये निळजे टीमचा. कारण फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट बॅटिंग केली, 47 बनवले आणि 48 डिफेंड करत असताना जर आपण पाहिलं तर बॉलिंग अव्वल दर्जाची लागली. फर्स्ट ओव्हर नितेश पाटील 9 धावा 2 विकेट. देन करम पाटील 7 धावा 1 विकेट. देन थर्ड ओव्हर केतन पाटील 7 धावा 1 विकेट. देन आता या फोर्थ ओव्हरमध्ये संतोष पाटील 1 विकेट, फक्त 1च धाव आतापर्यंत दिलेली आहे. 4 मध्ये 24. स्टील चेजेबल तर आहेत. आणि आता बॉल थाईज वरती आदळलाय आणि या डॉट बॉल सोबत हे सुनिश्चित केलंय संतोष पाटीलने की घरी नव्हे तर सेमीफायनल 1च्या दिशेने निळजेवाले जाणार आहेत. मॅच नंतर नक्कीच सागाव टीमला विचार करावा लागेल की बॅटिंग मध्ये मिस्टेक्स कुठे झाल्या, कारण 48 चेज होण्याची दाट शक्यता होती. ज्याप्रमाणे सागाव टीमचा बॅटिंग क्रम आहे, एकूण एक धुरंधर या बॅटिंग क्रमामध्ये होते, पण प्रत्येकी धुरंधरला धाराशाही केलं निळजे टीमच्या बॉलर्सने. सिंगल मिळवलं आणि आता चेंडू बाकी आहेत फक्त 2 आणि फक्त औपचारिकता बाकी आहेत या सामन्यामध्ये. त्या व्यतिरिक्त काही बाकी राहिलं नाहीये. यात नंतर आणखीन एक मोठी बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीम गावदेवी स्पोर्ट्स खार्डी आणि त्यांचा अगेन्स्ट जगदंब स्पोर्ट्स वाकलंबी. आणखीन एक मोठी बॅटल यात नंतर सेकंड क्वार्टर फायनलचा थरार यात नंतर पाहायला मिळणार. त्यानंतर जय जलेश्वर वाडेकर त्यांचा अगेन्स्ट ओमसाई आगासन थर्ड क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळेल. पुलचा फटका हवेमध्ये आहे, डीप स्क्वेअर लेग येतात, कॅच पकडली जाईल. त्यानंतर फोर्थ क्वार्टर फायनल आपल्याला RM स्पोर्ट्स सोनारपाडा आणि त्यांचा अगेन्स्ट टीम आडिवली ही बॅटल ही आपल्याला आज पाहायला मिळणार आहे. विकेट मिळाली आणि आता फक्त एकच चेंडू बाकी या सामन्यामध्ये. शेवटचा बॉल असेल या मॅच मधला ऑल ओव्हर टीम परफॉर्मन्सच्या जोरावरती. क्वार्टर फायनल 1 मध्ये बाजी मारताना आपल्याला पाहायला मिळत आहे टीम निळजे. अशा प्रकारे दरम्यान या अंतिम बॉल वरती देखील विकेट. सामना समाप्त. खेळ खल्लास. क्वार्टर फायनल 1 मध्ये बाजी मारली आहे टीम निळजेने आणि सेमीफायनल 1चं तिकीट बुक केलं. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स टीम निळजे अँड हार्ड लक, टफ लक टीम शेरादेव सागाव. प्लेयर ऑफ द मॅच आपण अनाऊन्स करूया. टीम वर्क पाहायला मिळाला. प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया. बॅटिंग करत असताना 6 धावा बनवल्या आणि बॉलिंग करायला तेव्हा जो तो आला आणि त्या क्षणाला कुठेतरी आपल्या टीमला विश्वास देणं गरजेचं होतं. विजयाची नीव रचणं गरजेचं होतं आणि विजयाची पायाभरणी या सामन्यामध्ये ज्या बॉलरने निळजे टीमसाठी केली, 1 षटक टाकलं, 9 धावा खर्च केल्या, 2 विकेट काढले, तोच नितेश पाटील ठरलाय या सामन्याचा सामनावीर. दरम्यान नामवंत खेळाडू दातिलीचे विशालदादा मडवी आणि निवृत्तीदादा मडवी यांचं आगमन झालंय. त्याचबरोबरीने मी मंचावर